केदारनाथ मित्रांनो, आता आपलं टूर हे चालू झालेलं आहे. संभाजीनगर ते मनमाड पहिले जाणार आहे आम्ही. मनमाड ते मग आम्हाला दिल्ली ट्रेन आहे. तर या ब्लॉगमध्ये तुम्ही संभाजीनगर टू केदारनाथ हे ब्लॉग बघणार आहे. तर हा ब्लॉग बघायला विसरू नका. चला मग, धन्यवाद. गाईज आम्ही आलो आहे मनमाडमध्ये. आता मनमाडमध्ये आम्हाला 3 वाजता ट्रेन आहे. आता वाजलेले समजा 3 वाजता ट्रेन आहे. तिथून मनमाड तो दिल्ली आहे. तर चला मग दिल्लीला जाऊ. जय हो शंकरा आदिदेव शंकरा. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामी. मित्रांनो, आता आम्ही दिल्लीला पोचलो आहे. दिल्लीतून आम्ही आता जाणार आहे हरिद्वारला. एकदम तुफान गरमी आहे दिल्लीमध्ये. एकदम वातावरण एकदम गरमीचं आहे. एकदम मायनसमध्ये टेम्परेचर चाललेले आहे. चला मग आता तुम्हाला हरिद्वारला घेऊन चालतो. तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह. मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला. तर हरार गंगे आता आपण गंगा स्नान करायला आलेलो आहे. मस्तपैकी गंगाची आरती होती. 7 मिनिटाची आरती राहते. 5:15ला चालू होती ते 5:22ला संपून जाते. गंगा स्नान आहे. मस्तपैकी पाहू शकता तुम्ही, गंगाची आरती झालेली आहे. एकदम प्रसन्न वाटली तर आल्यावर. एकदम मस्त सीन आहे. या तुम्ही पण आणि गंगा स्नानचा हे करा. धन्यवाद. मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा. नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा. मित्रांनो, आम्ही निघालो होतो हरिद्वार टू केदारनाथला. तर सगळ्यात पहिले जो स्टॉप आहे देवप्रिया. त्याच्यामध्ये 2 नदीचा संगम राहतं. एक भारीरथी, एक आनंदनंदा. तुम्ही पाहू शकता नदीचे दोन्ही संगम राहतं. दोन्ही नदी मिळून एक नदी बनते. त्याला जे बोलता संगम नदी. तर चला मग आता पुढचा स्टॉप टाकू. भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा. मित्रांनो, आपला सेकंड स्टॉप आहे या धारादेवी मंदिर जवळ. याची खासियत आहे की पाण्यामध्ये मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता पाण्यामध्ये हे सेकंड स्टॉप आहे आपला. धारादेवी माता मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, पूर्ण नदीमध्ये मंदिर आहे. आता काय आपले जे ग्रुपचे मुलं आहे, भाऊ लोक आहे, त्यांच्याशी आपण साथ हे करू, बोलू थोडंसं. चला दीपक भाऊ, लई दिवसानंतर आपण ही सणाची वाट पाहत होतो. तो सण आलेला आहे. काही तासामध्ये आपण आहे ना बाबा केदारनाथच्या दरबारला जाणार आहे. काय वाटतं तुम्हाला? देवाची जी भूमी आहे, या भूमीवर आम्ही येण्यासाठी खूप दिवसापासून इच्छा प्रकट करत होतो. परंतु बाबाने काही ना काही अडचणी आणून आमचा मार्ग थांबवला होता. पण यावेळेस आम्ही बाबाला एवढी विनंती केली की बाबा, आमच्या सगळ्या ग्रुपला, आमच्या सहकार्याला एवढी इच्छाशक्ती दे की आम्ही सगळ्यांनी त्या भूमीवर यावं आणि आम्ही नतमस्तक व्हावं. आमची जी इच्छा आहे आणि त्याचं जे उत्साह आहे त्याची कोई सीमा नाही. तो बोलो बाबा केदारनाथ की. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था. ये जग रहे या ना रहे. तर मित्रांनो, आपण माता मंदिरच्या नंतर आपण आलेले रामपूरमध्ये. केदारनाथ इथून कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर आहे. तुम्ही पाहू शकता काय आहे डोंगर, काय आहे झाडी. बघा तुम्ही, एकदम थंड वातावरण आहे. थंडी एकदम मस्तपैकी. एकदम वातावरण पाहू शकता तुम्ही. काय ते डोंगर होते, काय ते झाडी होते. एकदम सीन आहे, एकदम मस्त झालेलं आहे. ते बोलताना की स्वर्ग से हवा आती है. मित्रांनो, ही खरंच गोष्ट आहे. स्वर्गहून हवा येते इथं. तर मरण्याच्या पहिले जर तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल तर एकदा तरी केदारनाथला या.
चला मग पुढं जाऊ आपण. महानता महानता सीपियों की ओट में मोतिया हो जिस तरह मेरे मन में शंकर तू बसा है उस तरह मुझे भरम था जो है मेरा. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता केदारनाथच्या ट्रॅकवर. एकदम वातावरण शांत आहे, तुम्ही येऊ शकता. मस्तपैकी वातावरण आहे, ना जास्त ऊन आहे ना जास्त पाऊस आहे ना थंडी आहे. एकदम मस्तपैकी वातावरण आहे. आम्ही इथून निघतोय आता, पायी निघलोले आहे. 2 किलोमीटर पास झालेले आहे आमचं. चला मग आता पुढची ट्रिक तुम्हाला दाखवू. विशाल भाऊ काहीतरी बोला. विशाल भाऊ, हो, माझं म्हणणं असं आहे का भाई, ज्याची चढायची कॅपॅसिटी, ज्याची एकदम क्षमता आहे चढायची, त्यांनीच चढलं पाहिजे. तसं काही विषय नाही आहे येण्यासाठी. खाली घोडा वगैरे सगळं आहे उपलब्ध, पण जास्त जेवढं चढू शकतं तेवढंच चढायला पाहिजे. बोलो हर हर. ललाट पे भस्म है भुजाओं में वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में प्यास क्या हो तुझे गंगा है तेरी जटाओं में. फायनली मित्रांनो आपण आलेलो आहे आता केदारनाथमध्ये. 1 तासाभरात आम्ही लाईनमध्ये लागणार आहे. तुम्ही बघू शकता हे जे मागचं आहे का हिमालय पर्वत आहे आपल्या मागं, त्याच्याच मेन बॅक साईडला बाजूलाच समजा महादेवाचं मंदिर आहे केदारनाथ. चला मग पुढं जाऊ. दूसरों के वास्ते. तर मित्रांनो फायनली आपण मंदिराकडे आलेलो आहे. मस्तपैकी दर्शन झालेले आहे आपले. तुम्ही बघू शकता महादेवाचं मंदिर केदारनाथ बाबा. मस्तपैकी दर्शन झालेले आहे. सकाळी 4 वाजेपासून तर आपलं दुपारपर्यंत 1 पर्यंत दर्शन चालू राहते. मग 1च्या नंतर हे जे कपाट आहे ते बंद होऊन जातं. ज्यांना पण यायचं असेल तर लवकर या. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. सभी मैं बाट के प्याला विश्व का